विनाश काल विकृत बुद्धि जिसको हम कहते हैं, उसी तरह आज का सुबह का सामना का अग्रलेख और संजय राजाराम राउत ने अपने पत्रकार परिषद में मणिपुर के घटना के बारे में जो पत्रकारों से वार्तालाप की, मणिपुर के घटना के बारे में हमारे पंतप्रधान जी ने बहुत कड़क भूमिका ली है। उन्होंने खुद पार्लियामेंट की शुरुआत के पहले ही ये भूमिका स्पष्ट कर दी है कि हम केंद्र सरकार जिसने भी वो मणिपुर के वीडियो में, महिलाओं के वीडियो में जो आपको जो राक्षस दिख रहे हैं, उन सबको कड़ी से कड़ी सजा दी जाएगी और उस तरीके की कार्रवाई उसके बाद शुरू भी हुई है। मगर हमारा विपक्ष जिस तरीके की भूमिका मणिपुर के बारे में लेता है, उस तरीके की भूमिका जो जोधपुर राजस्थान में हुई घटना, जिसका फोटो मैं आपको यहां दिखाऊंगा, ये इतनी दर्दनाक घटना रामनगर जोधपुर राजस्थान में हुई है, जहां एक 6 महीने का बच्चा जला दिया गया, या 2 महिलाओं की भी हत्या की गई थी। मेरी मालूमात के हिसाब से उन पे बलात्कार भी किया गया। तो मणिपुर के घटना के बारे में बात करने वाले सारे हमारे विपक्ष के लोग जिस तरीके की भूमिका मणिपुर के बारे में रखते हैं, वो ही लोग जब ये रामनगर जोधपुर राजस्थान के बारे में बात करेंगे, वो लोग जब भी वेस्ट बंगाल में जो कुछ अत्याचार हो रहा है, लोगों को दिन दहाड़े मार दिया जा रहा है, उनके घर से जलाए दिए जा रहे हैं, पंचायत चुनाव के वक्त वहां जो हिंसा हुई, उस बारे में हमारा कोई भी विपक्ष बात करते हुए दिखा नहीं। उस बारे में कोई भी सामना में अग्रलेख आया नहीं, मगर सिर्फ मोदी जी का विरोध करना, मोदी जी को विरोध करना, सिर्फ ये एक ही एजेंडा उनके नजर के सामने होने की वजह से ना उनको ये जोधपुर की घटना दिख रही है, ना ही उनको वेस्ट बंगाल में जो कुछ हिंसा हो रही है उस बारे में वो कोई भी बात नहीं कर रहा है। आज संजय राजाराम राउत जी ने मोदी जी को महिलाओं ने कैसे 2014 और 19 को चुन के लेकर आए, उस बारे में भूमिका ली, मालूमात दी। ये सही है कि जिस मोदी जी को महिलाओं ने मतदान किया, उस मोदी जी के ऊपर आज भी हमारे महिला बहनों का विश्वास है। उनको मालूम है ये देश को कौन विकसित कर सकता है, ये देश को कौन सुरक्षित रख सकता है, तो सिर्फ मोदी जी ही है। मगर जो महिलाओं के बारे में बात करने वाले लोग, मणिपुर फाइल्स के बारे में बात करने वाले लोग, कश्मीर फाइल्स के बारे में बात करने वाले लोग, क्या रशियन फाइल्स के बारे में भी बात करेंगे क्या, जो जल्द ही किसी भी सुबह हमें देखने को मिल सकती है।
वहां जो महिलाओं की जो परेड हो रही है, उस परेड के बारे में भी बात कर सकते हैं क्या? दिशा सालियान फाइल्स के बारे में बात कर सकते हैं क्या? उसको उद्धव जी के साथ बैठ के देखने की हिम्मत हमारे कांग्रेस के मित्र कर सकते हैं क्या? मैं उस कांग्रेस के महिला विधायकों को पूछना चाहता हूं कि आप जिस तरीके से मणिपुर के हिंसा के बारे में, मणिपुर के वो वीडियो के बारे में आपने विधानसभा में भूमिका ली, उसी तरीके की भूमिका या उसी तरीके का न्याय मांगने का काम आप वो डॉक्टर पाटकर महिला को देंगे क्या, जिसको यही संजय राजाराम राउत ने खुलेआम गाली गलौज किया है, खुलेआम धमकी दी है? मगर हमारे कांग्रेस में विधायक जो बहनें हैं, वो कभी भी उनके बारे में बात करते हुए हम देखे नहीं उनको। कभी भी दिशा सालियान को न्याय मिलना चाहिए, जो कोई भी उसका खूनी है उसको पकड़ना चाहिए, इस तरीके की मांग कभी भी हमारे कांग्रेस के विधायक बहनों ने कभी की नहीं है। तो इसलिए सिर्फ भारतीय जनता पक्ष और मोदी जी के बारे में इनका जो द्वेष है, आज मोदी जी जिस तरीके से देश का विकास कर रहे हैं, देश को आगे लेके जा रहे हैं, और एक झूठा नैरेटिव कांग्रेस और उनके सारे मित्र पक्ष जो खुद को इंडिया बुलाते हैं, मगर उसी इंडिया में जो वेस्ट बंगाल की हिंसा हो रही है उसको वो समर्थन करते हैं क्या? जो ये जोधपुर राजस्थान में हुई हिंसा है, वो उसका समर्थन करते हैं क्या? जिस कारगिल के एक सैनिक के बारे में जो उल्लेख किया गया है, जिस कांग्रेस के एक माजी मुख्यमंत्री अशोक चौहान जी के साथ आप महाविकास आघाड़ी के मीटिंग में बैठते हैं, उनके आदर्श कैंप के बारे में भी आप भूमिका रख सकते हैं क्या? उसके बारे में भी बात कर सकते हैं क्या? जिन्होंने सैनिकों का हक का घर छीनने का काम जिस अशोक चौहान जी ने किया, उनके साथ ही आप सरकार बनाने के लिए कोशिश कर रहे हैं। तो इसलिए जब भी आप राजस्थान के बारे में भूमिका लेंगे, जब भी आप वेस्ट बंगाल के बारे में भूमिका लेंगे, जो फ्रांस में आप चीन की बात करते हैं, अन्य देशों की बात करते हैं, मगर फ्रांस में जब भी घुसपैठिया साथ में आके जो यहाँ के रोहिंग्या और बांग्लादेशी मुसलमान जिसको हम कहते हैं, वो जब फ्रांस को और यूरोप को का वातावरण खराब करने की कोशिश करे, वहां दंगे भड़काने की कोशिश करते हैं, तभी राहुल गांधी जी या संजय राजाराम राउत या उनका कोई भी नेता कभी भी उनके ऊपर टीका करते हुए, उनकी आलोचना करते हुए हम कभी सुनते नहीं। इसलिए जब आप पूरी देश की बात करेंगे, तभी आप वेस्ट बंगाल की भी बात करें, राजस्थान की भी बात करें, रशियन फाइल्स की भी बात करना चाहिए, और वो डॉक्टर पाटकर को भी, महिला को भी न्याय देना चाहिए, ये मैं इस वक्त आपसे जरूर कहूंगा। मराठी आज सकाळी येऊन संजय राजाराम राऊतनी विनाशकाल विकृत बुद्धीचं दर्शन दिलं। महिलांचे कैवारी म्हणून जे स्वतःला आज जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा नेमका
महिलांच्या संदर्भातला काय इतिहास आहे, चित्रपटांमध्ये जसं आपण शक्ती कपूरला पाहत होतो त्याच भूमिकेमध्ये असलेले संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकाचा मुलगा जेव्हा महिलांच्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा निश्चित पद्धतीने ज्या ज्या महिलेला ह्यांनी त्रास दिला ती महिला हे लोकांचं हे वक्तव्य ऐकून अस्वस्थ होत असेल. तुम्ही मणिपूरच्या फाईल बद्दल बोलत असाल तर मग कुठल्याही क्षणी जी रशियन फाईल लोकांना बघण्यासाठी जी बाहेर येणार आहे, ज्याची शूटिंग न्यूझीलंड हाऊस मध्ये झाली असे आम्ही ऐकतो, मग तिथे जे धिंड काढलेली आहे त्याही बद्दलची माहिती थोडी संजय राजाराम राऊत आम्हाला देणार आहेत का, की आम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी थांबावं? जी दिशा सालियन फाईल बद्दल आम्ही वारंवार उल्लेख करतोय, तर तोही चित्रपट संजय राजाराम राऊत आणि ज्या महिला काँग्रेसच्या आमदार जे विधानसभेमध्ये मणिपूरच्या त्या 2 महिलांचा अधिकार मागत होत्या, मोदीजींना प्रश्न विचारत होत्या, त्या उद्धवजींना प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणार आहेत का? तुम्हाला त्या मणिपूरच्या महिलांचा अधिकार पाहिजे असेल तर तोच अधिकार डॉक्टर पाटकर या महिलांना तुम्ही मिळवून देणार आहेत का? कारण तिला तर राजरोष पद्धतीने तुमच्या संजय राजाराम राऊतनी, जो तुमच्या महाविकास आघाडीचा नेता आहे, तिला फोन करून शिव्या घातल्या आहे, धमकी दिली आहे, गलिच्छ भाषेमध्ये तिच्याशी बोललाय. मग त्याही बद्दल काँग्रेसची आमच्या महिला भगिनी आमदार भूमिका घेत असताना आम्हाला दिसणार आहेत का? काय मणिपूरला वेगळा न्याय, काश्मीरला वेगळा न्याय आणि जोधपूरला जी काय घटना झाली आहे, जी मणिपूर एवढी भयानक आहे, तिचा मुद्दाम फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे. इथे 6 महिन्याचा मुलाला अक्षरशः जाळून टाकलेला आहे, महिला भगिनींना जाळलेला आहे, बलात्कार केलाय त्यांच्यावर. रामनगर जोधपूर राजस्थान मध्ये ही झालेली घटना, जिथे काँग्रेसचं सरकार आहे, मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे आणि ज्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून महाविकास आघाडीच्या बैठका घेताय, मग याही माता भगिनींना तुम्ही तोच नियम आणि तोच न्याय देणार आहेत का? हा प्रश्न मला संजय राजाराम राऊत आणि त्या आमच्या महिला काँग्रेसच्या आमदारांना विचारायचं आहे. का फक्त मोदी साहेबांचा द्वेष, भारतीय जनता पक्षाचा द्वेष? मोदी साहेबांनी संसदचं अधिवेशन चालू होण्याच्या अगोदरच थेट भूमिका घेतली आहे. त्या मणिपूरच्या घटनेसंदर्भात ज्यांनी ही क्रूर जे काही हे केलं त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना शिक्षा मिळणारच. आणि तशा पद्धतीची कारवाई सुरू झालेली आहे अटकेपासून सगळ्या बाबतीची. पण रामनगर जोधपूर राजस्थानला झालेल्या घटनेसंदर्भात तुमचा काँग्रेसचा मुख्यमंत्री कधी ऍक्शन घेणार, भूमिका घेणार? तुमचे राहुल गांधी बोलण्याची हिंमत ठेवणार का? तुमच्या प्रियंका गांधी याबद्दल ही भाषणं देणार आहे का? तुमच्या सोनिया गांधी मॅडम याही बद्दल संवेदना व्यक्त करणार आहेत का? याची थोडी माहिती आम्हाला त्यांचे मुख्य प्रवक्ते संजय राजाराम राऊतनी दिलं पाहिजे. नाहीतर नुसतं मणिपूर फाईल बद्दल बोलून उपयोग नाही, पण दिशा सालियान फाईल, रशियन फाईल, कोविड सेंटर भ्रष्टाचार फाईल, असे असंख्य फाईल आमच्याकडे आहेत. तुम्हाला पाहिजे तर 7 दिवस आम्ही
चित्रपट दाखवू शकतो, प्रत्येक दिवस एक वेगळा चित्रपट बघण्याची हिंमत असेल तर वेळ आणि तारीख सांगा, आम्ही सिनेमा हॉल बुक करतो आणि तुम्हाला तिथे बोलवतो. हेही उल्लेख केला ते देवेंद्र फडणवीसजींनी आणि अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम केला. करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात ते जरा पवार साहेबांना आणि संजय राजाराम राऊतनी जो उद्धव ठाकरेचा कार्यक्रम केला त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात. म्हणून दुसऱ्यांचे कार्यक्रम बघण्यापेक्षा तू तुझ्या मालकाच्या पवार साहेबांबरोबर राहून कसा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम केला याबद्दलची भूमिका आणि माहिती आम्हाला दे. काश्मीरमध्ये हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं जातं ते यांना इथे करायला मिळत नाहीये आणि भाजपला मणिपूरमधून राजकीय फायदा मिळत नाहीये. जर यामध्ये एखादी मुस्लिम व्यक्ती असती तर देशात कर मारला असता असंही संजय राऊत म्हणतात. मग जे वेस्ट बेंगॉल मध्ये होत आहे ते का हिंदू मुस्लिम नाही आहे का? तिथे राजरोष पद्धतीने हिंदूंना जाळलं जात आहे, भ्रष्टाचार अत्याचार होत आहेत त्यांच्यावर, महिलांचा बलात्कार होतोय. निवडणुकीच्या टायमाला राजरोष पद्धतीने हिंदूंची घरं जाळली जात आहेत. आज वेस्ट बेंगॉल आणि अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये एकच परिस्थिती आहे. मग त्या तुम्हाला ममता बॅनर्जी कशा चालतात? त्याला तुम्ही हुकुमशाही म्हणणार नाही. म्हणून मणिपूरची परिस्थिती ही भांडूप मध्ये बसून कळणार नाही. मणिपूरमध्ये काय चाललंय त्यावर सगळ्यावर लक्ष आमच्या गृहमंत्री अमित शहाजींचं आहे. म्हणून मणिपूरला शांत कसं करायचं, कालच तुम्ही सभागृहामध्ये बघितलं असेल, संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजींनी स्पष्ट सांगितले की मणिपूरवर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. तर हिंमत असेल तर भांडूप मध्ये बसून बोंबलण्यापेक्षा जे खासदारकी तुम्हाला शिंदे साहेबांच्या आमदारांनी दिली आहे त्याबद्दल राज्यसभेमध्ये चर्चा करण्याची हिंमत करा आणि मग तिथे बोलून दाखवा. 2 महिलांची दिंड काढली जाते आणि देशाच्या राष्ट्रपती या महिला आहेत आणि तरी सुद्धा ते यावर भाष्य करत नाही. राष्ट्रपतीने सरकारला आदेश द्यायला हवे होते असंही संजय राऊत म्हणतात. माझं म्हणणं आहे की राष्ट्रपती पंतप्रधानची मन की बात पेक्षा तुमच्या दिशा सालियांबद्दल, डॉक्टर पाटकर बद्दल कधीतरी तुमच्या उद्धव ठाकरेंची मन की बात आम्हालाही कळून दे, भूमिका त्याचीही कळून दे. सगळ्या महिलांबद्दल एकच भूमिका असली पाहिजे, सिलेक्टिव्ह नसलं पाहिजे की ह्या महिलेला हा न्याय, ह्या महिलेला हा न्याय. ह्याच्यामध्ये तुमच्या मालकाच्या मुलाचं नाव येत आहे म्हणून दिशा सालियांना महत्व द्यायचं नाही. पण मणिपूरची घटना तुमच्या राजकारणासाठी पोषक आहे म्हणून मणिपूरची घटना मोठी करायची, असं हे जे सिलेक्टिव्ह गोष्टी जे चालतात ते बंद झाल्या पाहिजे. तुम्हाला मणिपूरवर अगर आमचा आवाज ऐकायचा आहे तर दिशा सालियान आणि डॉक्टर पाटकर बद्दल पण आम्हाला उद्धव ठाकरेंचा आवाज ऐकायचा आहे. मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचे सगळीकडे बॅनर लागत आहेत, भावी मुख्यमंत्री असं. तर यावर अमिल मिटकरींनी ट्विट केलंय की ते भावी लवकरच शपथ घेतील, तर महायुतीचे मुख्यमंत्री भविष्यात अजित पवार असतील. एक लक्षात घ्या, आज आमच्या आदरणीय देवेंद्रजींचा पण वाढदिवस. तुम्ही कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारलं तर आम्ही सगळे जणांची मनाची इच्छा आहे की आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. हे कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहे. तशीच इच्छा अमोल मिटकरींनी आपल्या नेत्याबद्दल व्यक्त केलेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या संदर्भात ही भावना व्यक्त करतो. तर त्याच्यामध्ये राजकारण आणि त्याच्यामध्ये एवढं काही टोकाची बातमी करण्याचे काही कारणच नाहीये. त्यांनी त्याच्या नेत्या सर्वोच्च नेत्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारतो हेच बोले देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री बनले पाहिजे. हेच तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याला विचाराल तेच विषय. पण आमची भूमिका स्पष्ट आहे महायुती म्हणून की 2024 पर्यंत सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबच आमचे मुख्यमंत्री आहेत. ही आमची भूमिका आजच्या तारखेला स्पष्ट आहे. आजच्या 3ऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यशालगड येथे पोहोचले, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना असं आहे की जे
स्वतः मुख्यमंत्री असताना तेव्हा एवढे कोकणामध्ये वादळ येऊन गेले, तेवढ्या लँडस्लाईड तिथे झाल्या. तुम्ही मुख्यमंत्री असताना नेमकं कोकणामध्ये काय मदत केली ह्याचा पहिला हिशोब उद्धवजीने आम्हाला दिलं पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे. त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे वादळं आली, जेवढं नुकसान कोकणामध्ये झालं, त्या काळामध्ये एक दमडी पण आम्हाला अजूनपर्यंत भेटलेली नाहीये. त्याबद्दल पहिले हिशोब द्यायचा नाही. उगाच फोटो सेशन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर त्याला काही अर्थ नाही. सगळे मदत कार्य आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे गिरीश महाजनजी असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित, सगळी मदत झाल्यानंतर, हे हिंदी चित्रपटामध्ये ते असतात ना, सगळं चोरी झाल्यानंतर, चित्रपट झाल्यानंतर पोलीस पोहोचतात, तसे हे उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. चित्रपट संपायला आला, सगळं काय चोर पकडले गेले, सगळे आले आता वरती घालून दाखवण्यासाठी, ही त्यांची गत आहे. ईर्ष्यावाढीचं संकट हे शासन निर्मित आहे असं विनायक राऊत. आता विनायक राऊतच कोकण निर्मित संकट झालेलं आहे आम्हाला. आता ते संकट आमच्या कोकणाने 2024ला रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सुज्ञ जनतेने दूर करावं अशी विनंती, कळकळीची विनंती मी आमच्या जनतेला करेन. कारण का आमच्या या दोन्ही जिल्ह्यांना अधोगतीला घेऊन जाणारं काम हे विनायक राऊतांनी केलेलं आहे. इर्षाडवाडीचे जे काही संकट होतं ते त्याच्याबद्दलची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. आता फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गाने आमच्या डोक्यावर पडलेलं हे जे संकट आहे 2024ला दूर करावं, हे मी माझ्या रामेश्वरला प्रार्थना करीन.